एक महत्त्वाची बातमी समोर येते। महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने शहरात होर्डिंग घोटाळा समोर आलाय। याबाबत सविस्तर वृत्त असे की नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शहरातील कर विभागाकडून सर्व होर्डिंगचा कर वसूल केला जातो आणि होर्डिंग करता जाहिरात देखील काढली जाते। या होर्डिंग प्रकरणात देखील महानगरपालिकेच्या कर विभागातून होर्डिंगचा घोटाळा झाल्याचं आज उघडकीस आलंय, असे आरोप नाशिक आउटडोर ॲडव्हर्टायझिंग वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी केले। याबाबत घडलेला सर्व प्रकार त्यांनी पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे आणि आमदारांच्या निदर्शनास आणून दिले। संघटनेच्या वतीने घडलेल्या प्रकरणाबाबत आज पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी संघटनेचे अध्यक्छ विक्रम कदम यांनी अधिक माहिती दिली आहे। या टेंडरमध्ये झालेला घोटाळा स्पष्ट करण्यासाठी मी आलो आहे। नगरपालिकेने 30/1/2022 रोजी नाशिकच्या मालकीच्या खुल्या जागेमध्ये एक होर्डिंगचं टेंडर काढलं होतं। त्यामध्ये फक्त खुल्या जागा मेन्शन केलेल्या आहे, शिवाय त्याच्यामध्ये फक्त जाहिरात फलक असं मेन्शन केलेलं आहे आणि ते टेंडर 28 होर्डिंगसाठी काढलेलं आहे। परंतु नाशिक महानगरपालिकेने जे टेंडरला कामाचे आदेश काढलेला आहे त्यामध्ये खुल्या जागांबरोबर त्यांनी खुल्या जागा व्यतिरिक्त त्यांनी कुठे खुल्या जागा व्यतिरिक्त त्यांनी रस्त्याचे दुभाजक, वाहतूक बेटे, इमारती, उद्याने इत्यादी सर्व प्रकारच्या वापरात असलेल्या खुल्या जागा, बांधीव मिळकती, इमारती व इत्यादी जागांवर नगरपालिकेने त्या ठेकेदाराला होर्डिंग लावायची मुभा दिलेली आहे। कारण उत्पन्नाचा सोर्स दाखवून त्यांनी एवढा मोठा फ्रॉड केलेला आहे। दुसरी गोष्ट, होर्डिंग फक्त टेंडर फक्त होर्डिंगसाठी निघालं होतं, जाहिरात फलकासाठी, परंतु त्यांनी देताना त्यात होर्डिंग बरोबर युनिपोल, प्रकाशित होर्डिंग, LED वॉल असे सर्व काही त्यांना त्याचे आदेश दिलेले आहे। नाशिक महानगरपालिकेच्या जाहिरात विभागाकडून महापालिकेच्या हद्दीतील जागांसाठी नेहमी टेंडर निघत असते। सन 2021 आणि 22 या कालावधीमध्ये नाशिक महानगरपालिकेतर्फे निविदा सूचना जारी करण्यात आली। यामध्ये अनेक लोकांनी सहभाग घेतला आणि आधीच ठरल्याप्रमाणे पुण्याच्या मार्क्विस या जाहिरात कंपनीला टेंडर देण्यात आले। यामध्ये ज्यावेळी त्यांना वर्क ऑर्डर देण्यात आली ती आणि निविदा सूचना या दोन्हींमध्ये प्रचंड तफावत दिसून आला आणि यासाठी नाशिकमध्ये कुठेही कसेही डिव्हायडरवर, मध्यभागी फुटपाथवर, मोठमोठ्या आयलँडमध्ये होर्डिंग उभे करण्यात आले। महत्त्वाची बाब म्हणजे होर्डिंगची निविदा ही फक्त 28 होर्डिंगसाठी प्रसिद्ध झाली होती। त्याचे आदेश देखील 28 होर्डिंगसाठीच दिले गेले, परंतु आज 1 वर्षानंतर नाशिक महापालिका हद्दीमध्ये सुमारे 61 होर्डिंग उभे करण्यात आल्याचं दिसून येत आहे। त्यापैकी फक्त 28 होर्डिंगचे भाडे आणि पैसे महानगरपालिकेला मिळत आहेत आणि बाकीच्या होर्डिंगची कुठलीही आर्थिक नोंद महापालिकेमध्ये नसल्याचे आरोप होर्डिंग संघटना करते। या संदर्भात नाशिक आउटडोर ॲडव्हर्टायझिंग वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं महापालिका आयुक्त अशोक करंजकर यांना निवेदन देण्यात आले आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी, अन्यथा आत्मदहन करू असा इशारा देण्यात आला। याबाबत माजी अध्यक्ष मच्छिंद्र देशमुख यांनी अधिक माहिती दिली आहे। आज आमची आयुक्तांनी आज आम्हाला वेळ दिली आणि त्यांनी आमच्याशी बराच वेळ संवाद साधला। पैकी आम्ही ज्या काही जाचक अटी होत्या आदेश 55, ज्या आदेश 55च्या विरोधात आम्ही कोर्टात गेलो आहे, परंतु महानगरपालिकेचे आयुक्त आणि उपायुक्त श्रीकांत पवार यांनी समन्वय साधून एकदम सकारात्मक भूमिका घेऊन आमच्यावर ज्या जाचक अटी आहेत त्यांचं निरसन करून त्यातनं आमची सुटका केलेली आहे आणि उरलेल्याच्यासाठी त्यांनी समिती गठीत केलेली आहे आणि साधारण 7 ते 10 दिवसात आम्हाला त्याचा अहवाल ते सादर करणार आहेत। परंतु जसं आमचे अध्यक्ष आता म्हटले, त्या अहवालामध्ये सुद्धा जर आम्हाला काही घोटाळा आढळून आला किंवा काही त्याच्यात आमच्या विरोधात काही असं आम्हाला भासलं की जे एकतर्फी केलं आलेलं आहे, तर आम्ही सर्वजण सामूहिक आत्मदहनाची तयारी ठेवलेली आहे। कारण काही अधिकाऱ्यांमुळेच हा प्रॉब्लेम झालेला आहे, जे आम्हाला सतत ब्लॅकमेल करतात। त्यापैकी मी एक स्वतः आहे। माझ्या काही परमिशनसाठी त्यांनी सांगितलं होतं की संबंधित ठेकेदाराशी तुम्ही बोला, त्यावेळेस पुढे बघू, असं सर्व घडलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत आमच्या असोसिएशन सोबत आम्ही सर्व आहोत। याविषयी महानगरपालिका आयुक्त अशोक
करंजकर यांनी तातडीचे आदेश काढत सदर कर्मचाऱ्यांची बदली केल्याचं समजतंय। या सर्व प्रकाराविषयी आयुक्तांना माहिती देण्यात आली आहे। संघटनेच्या वतीनं हॉटेल वैदही या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली। यामध्ये संघटनेचे अध्यक्ष विक्रम कदम, माजी अध्यक्ष मच्छिंद्र देशमुख, सरचिटणीस उपाध्यक्ष इम्तियाज, सरचिटणीस गणेश बोडके, सेक्रेटरी सचिन गीते, सौरभ जानवर, महेश गिरणे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।